आता मुंबईतून एक मोठी बातमी येते। मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्यानं खळबळ निर्माण झाली आहे। मुंबादेवीच्या खतार गल्ली परिसरात बेवारस बॅग आढळलेली आहे। माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत या सगळ्या परिसराची तपासणी सुरू केली आहे। बॉम्ब शोधक पथक आणि त्यासोबतच पोलीसही घटनास्थळी दाखल झालेत। या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। बॅगेची तपासणी सध्या केली जाते। संशयास्पद वस्तू आहे का याचाही शोध सुरू आहे। नागरिकांना परिसरातून दूर राहण्याचं आवाहनही करण्यात आलंय। मुंबादेवी परिसरात यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पोलिसांसह बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झालंय। तर मुंबईच्या मुंबादेवी परिसरातली ही दृश्य आहेत। खतार गल्ली परिसरात बेवारस बॅग सापडलेली आहे आणि सध्या पोलीस या बॅगेची तपासणी करतात। आपले प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, ही बॅग सापडलेली आहे, नेमकं काय घडतंय घटनास्थळी? ही बॅग कुणाची आहे या संदर्भात काही समजू शकलेलं आहे का? बॅगेमध्ये काय आहे हे समजू शकलंय का? खतार गल्ली परिसरात ही बेवारस अशी बॅग पोलिसांना सापडलेली आहे। कोणतरी पादचाऱ्याने ह्या बॅगेच्या संदर्भात माहिती पडल्यानंतर त्याने कंट्रोल रूमला फोन केला आणि त्यानंतर सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत। संपूर्ण परिसर हा पोलिसांनी रिकामी करण्यात आलेला आहे। अद्याप बॅगमध्ये काय आहे हे स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळे आपण बघतोय की सध्या घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक हे देखील दाखल झालेले आहेत। बॉम्ब शोधक पथकाचे जे जवान आहेत ते चिलखत घालून या सध्या संपूर्ण बॅगेची तपासणी नेमकी करतायत। त्यामध्ये काही संशयास्पद आहे का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र खबरदारीचा उपाय म्हणून जर आपण बघितलं तर बॉम्ब शोधक पथक दाखल झालेलं आहे आणि बॅगची सध्या तपासणी केली जाते। अद्याप ही बॅग कोणाची आहे, कोणी तिथे ठेवलं याबद्दल काही पोलिसांकडे सध्या माहिती नाही आणि म्हणूनच आपण बघतोय की सध्या बॉम्ब शोधक पथक दाखल झालेलं आहे। संपूर्ण परिसर हा पोलिसांनी रिकामी केलेला आहे आणि सध्या बॅगेची तपासणी सुरू आहे। नक्कीच बॅगेची तपासणी सुरू आहे। यामध्ये नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। या संदर्भात तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.